नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निनाद माने फ्युचर प्रो एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. बघा, काल आपण सिंप्लिफिकेशन या टॉपिकवरचे करणी आणि घातांकावरचे प्रश्न बघितलेले. ते काही प्रश्न होते, त्याचा पुढील भाग आज आपण घेणार आहोत. त्यालाच कंटिन्यू करतोय आपण. सिंप्लिफिकेशन कशावरती? करणी आणि घातांकावरती. मला वाटतं आपण इथपर्यंत आलेलो, बरोबर? इथपर्यंत आलेलो, ठीक, किंवा हे झालेलं असेल. बर, आज आपण हा क्वेश्चन बघूया, ठीक आहे. बघा, प्रश्न बघूया पुढचा. आजचा भाग त्याचा बघूया पुढचा. करणी आणि घातांकाचे प्रश्न, जे की सिंप्लिफिकेशनच्या स्वरूपामध्ये तुम्हाला 5 मार्कला येऊ शकतात, ठीक आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. आणि शेअर करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. चला बघूया. 15चा वर्ग 225, बरोबर? 15चा वर्ग 225 अधिक 18चा वर्ग 324 वजा 20 बरोबर क्वेश्चन मार्क. आता काय आहे इथं? 225 आणि 324, बरोबर? 225 आणि 324 यांची बेरीज करूया. 5 आणि 4 9, इथे किती आले? 4, आणि हे किती? 5. 549 वजा 20 म्हणजे किती? 529. 529 बरोबर वर्गमुळात क्वेश्चन मार्क. आता 529 हा 23चा वर्ग आहे. मग ऑप्शन मध्ये तुम्हाला 23 तिथं बघायला मिळेल. आपल्याला असं वाटू शकतं की याचा आन्सर 23 आहे, पण एक लक्षात घ्या, याचा आन्सर 23 नाही. तुम्हाला काय विचारलंय याकडे बघा. तुम्हाला क्वेश्चन मार्क कुठे दिलेला आहे? सर्ट्स आणि इंडायसेसचे क्वेश्चन हे असेच असतात. तुम्हाला क्वेश्चन मार्क कुठे दिलाय रे? स्क्वेअर रूटच्या आतमध्ये दिलाय, वर्गमुळाच्या आतमध्ये दिलाय. मग त्याला जर का तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर दोन्ही बाजूचा वर्ग केला पाहिजे. दोन्ही बाजूचा वर्ग केला पाहिजे, म्हणजे मला 529चा पण वर्ग केला पाहिजे, मला याचा पण वर्ग केला पाहिजे. आता वर्गाला वर्गमूळ काय होतं? कॅन्सल होतं. आणि 529चा जो वर्ग आहे, ठीक आहे, 529चा जो वर्ग आहे ते तुमच्या क्वेश्चन मार्कचं आन्सर आहे. कळलं का? 529चा वर्ग. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं 529 लगेच 23चा वर्ग आहे ना, तो 23चा वर्ग आहे. त्यामुळं आपल्याला सहजपणे वाटू शकतं असं की क्वेश्चन मार्क बरोबर 529. त्यांनी व्यवस्थित त्या दृष्टीनंच तुम्हाला हे एक्झाम्पल सेट करून दिलेलं आहे. अरे क्वेश्चन मार्क मग क्वेश्चन 529चा वर्गमूळ किती? 23. तर क्वेश्चन मार्कचं उत्तर किती आलं? 23. आणि तुम्हाला पहिलाच ऑप्शन तसा बघायला मिळेल. लक्षात आलं? पण हे उत्तर चुकीचं आहे. का? तर ज्यावेळी तुम्ही वर्गमुळात एखादी गोष्ट घेता, बरोबर, तर तुम्हाला या आतल्याचं उत्तर विचारलेलं आहे. मग दोन्ही बाजूचा मला काय केला पाहिजे? स्क्वेअर रूट मला काढून टाकायचं असेल तर मला दोन्ही बाजूचा काय केला पाहिजे? वर्ग केला पाहिजे. एवढी गोष्ट माझ्या लक्षात आली पाहिजे. त्यामुळे याचं उत्तर आहे 529चा वर्ग. आता तुम्ही म्हणाल पेपरला सर काय असेल? पेपरला सुद्धा हे असंच दिसेल तुम्हाला. डोंट वरी, 529चा वर्ग वगैरे कोणी करत बसत नाही. डोंट वरी, त्याची चिंता करू नका.
तुम्हाला उत्तर भेटणार 529, 23, 529 वर्गमूळ, 529 वर्ग, अशा पद्धतीची तुम्हाला उत्तर तिथं भेटणार. बरोबर. मग आपलं उत्तर पाहिजे 529 वर्ग. आलं की लक्षात? बघा चला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या, आपण पुढे जाऊया. बघा हा इथं काय आहे रे, हे स्क्वेअर रूट इंटू 484 कशाचं वर्गमूळ आहे? 484 कशाचं वर्गमूळ आहे? तर 22 आहे. कितीचं आहे रे ते? 22 आहे. बरोबर 1034. याला इकडे घ्या. स्क्वेअर रूट ऑफ एक्स बरोबर किती? 1034 भागिले किती आले? 22. स्क्वेअर रूट ऑफ एक्स बरोबर 11 दोन्ही 22, 11 9 99 उरले 4, 11 चौक 44. बरोबर. बे के बे, बे चौक 8, बे सती 14, 47. बरोबर 47. तर क्वेश्चन मार्क बरोबर किती आले? क्वेश्चन मार्क बरोबर मला काय करायचंय, मगाच्या सारखं आले की नाही? आता हे पुन्हा एकदा मगाच्या सारखं आले हे, ठीक आहे. आता मगाच्या सारखं आलं म्हटल्यानंतर मला दोन्ही बाजूचा काय केला पाहिजे? दोन्ही बाजूचा मला वर्ग केला पाहिजे. दोन्ही बाजूचा वर्ग किती रे? क्वेश्चन मार्कचा वर्ग म्हणजे क्वेश्चन मार्कचा वर्ग मी केला तर क्वेश्चन मार्कला म्हणजे वर्गला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि फक्त क्वेश्चन मार्क राहील. तर 47चा वर्ग. आता 47चा वर्ग तुम्ही करू शकता. 47 गुणिले 47 कसा करायचा? 7 7 49, 7 चौक 28, 28 दोन्ही 56. किंवा तुम्ही ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर न सुद्धा मोठे वर्ग जर का असतील तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर न करू शकता. ए म्हणजे 40 अधिक 7, 40 अधिक 7 47चा वर्ग. 47चा वर्ग. ए अधिक बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं? ए अधिक बी वर्ग काय असतं? ए अधिक बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. मग ए वर्ग म्हणजे 40चा वर्ग. 40चा वर्ग किती? 1600 अधिक बी वर्ग म्हणजे 49, 2ab 2 गुणिले 40 गुणिले 7. एवढं करत बसायचं नाही. आपल्याला माहिती आहे काय करायचंय. ऐका, हे बघा, पहिला तुम्हाला ए वर्ग पाहिजे, दुसरा तुम्हाला बी वर्ग पाहिजे आणि तिसरा तुम्हाला 2ab पाहिजे. यांची सगळ्यांची बेरीज. ए वर्ग किती आहे? 1600, बी वर्ग आहे 49, 2ab किती आहे? 2 गुणिले 40 80 आणि 8 7 56, 560. 9 आले, 6 आणि 4 10 आले, ठीक आहे. 6 आणि 6 किती आले? 12 आले आणि हे किती आले? 2, सॉरी किती? 2, 2209. ठीक आहे. सो 2209 47चा वर्ग. बघा तुम्हाला समजलंय का? ओके. स्क्रीनशॉट घ्या याचा. ओके. हा छोटा नंबर आहे, हा छोटा नंबर आहे. तुम्हाला हा छोटा नंबर आहे, याचा स्क्वेअर तुम्हाला करावा लागेल. इव्हन तो पार्ट असावा. ठीक आहे. इव्हन तो पार्ट असावा. 50 पर्यंत वर्ग पाठ असावेत शक्यतो. सोपं पडतं ते. मी काय म्हटलं कळलं का? तुम्ही अशा ए म्हणजे एकाखाली एक आपण बेरीज करतो की नाही? 400 अधिक 200 अधिक 100 एकाखाली एक बेरीज करतो की नाही? त्या फॉर्मॅट मध्ये याला लिहितानाच लिहायचं. म्हणजे हे आपल्याला असं करावंच लागत नाही. आपल्याला माहिती आहे ए अधिक बी चा वर्ग काय? ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. ए वर्ग लिहायचं, बी वर्ग लिहायचं, 2ab लिहायचं, बेरीज करायची, तुम्हाला वर्ग मिळून जाईल. ओके. चला पुढे बघा. याला तिकडे घ्या, याला इकडे घ्या. 40 50 भागिले 450 बरोबर काय रे? क्वेश्चन मार्क अंडर रूट एक्स. शून्याला शून्य गेले, 5 न भाग लावूया. 5 9 45, 85 40, 5 1 5, 9 न भाग जातोय, 9 1 9, 9 9 81. पुन्हा एकदा मागाच्या सारखं आलं बघा. पुन्हा एकदा मागाच्या सारखं आलं. आपल्याला असं वाटू शकतं की एक्सचं उत्तर 3 येईल, एक्सचं उत्तर 3 येईल, पण तसं नाही. लक्षात घ्या, एक्स कुठं आहे? वर्गमुळात आहे. दोन्ही बाजूला काय करायचंय मला?
मला जर का दोन्ही बाजूचा काय करायचा आहे, वर्ग करायचा आहे, दोन्ही बाजूचा वर्ग, मग 9चा वर्ग किती 81 आणि रूटचा वर्ग, वर्गमुळाचा वर्ग कॅन्सल होतो आणि एक्स उत्तर येतं. एक लक्षात ठेवा, एक्स स्क्वेअर बरोबर 36 असेल तर एक्स बरोबर 6 येतं. वर्ग दिलाय तर वर्गमूळ करा, देतानाच वर्गमूळ दिलंय तर त्याचा वर्ग करा. आलं का लक्षात? बघा, एक्स स्क्वेअर बरोबर 36 दिलंय तर एक्स बरोबर 6, रूट एक्स बरोबर 6 दिलंय तर एक्स बरोबर 36, दोन्ही बाजूचा वर्ग करायचा आहे. कळलं का? क्लिअर आहे का? ओके, चला, समजलं असेल तर एकदा लाईक करा बरं, लाईक करा. तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, पैसे पडत नाही, फक्त लाईक करायचं आपल्याला, बरोबर, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचतो. ठीक आहे, चला, आता बघा इथं काय दिलेलं आहे, 272चा वर्ग वजा 128चा वर्ग, आणि हे सगळं कुठं आहे रे? स्क्वेअर रूट मध्ये. हे सगळं कुठं आहे? स्क्वेअर रूट मध्ये आहे. 272चा वर्ग वजा 128चा वर्ग, म्हणजे हे असं आहे की नाही रे, ए वर्ग वजा बी वर्ग असंच असल्यासारखं आहे हे. ए वर्ग वजा बी वर्ग काय असतं माहितीये तुम्हाला? ए प्लस बी ए मायनस बी. ए वर्ग वजा बी वर्ग असतं ए प्लस बी ए मायनस बी, पण हे सगळं वर्गमुळात सुरू आहे, हे सगळं वर्गमुळात सुरू आहे, त्यामुळे हे सुद्धा वर्गमुळात असणार. म्हणजे आपण वर्गमुळात असं म्हणू शकतो काय रे, 272 अधिक 128 हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, 272 वजा 128, बरोबर. चला, आता 272 अधिक 128 या दोघांची बेरीज करूया. 8 आणि 2 10, 7 आणि 3 10, 2 आणि 2 4, किती आले? 400. गुणुले गुणुले, बरोबर, कारण ब्रॅकेट आहे म्हणजे गुणाकार आहे ना, या दोघांच्या मध्ये काय आहे? गुणाकार आहे, या दोघांच्या मध्ये गुणाकार आहे. 272 वजा 128, चला, 12तून 8 गेले 4, 7 मधून 3 गेले 4, 2 मधून 1 गेले 1, 144. आता मला सांगा, गुणाकार आहे, हा पण परफेक्ट स्क्वेअर आहे, हा सुद्धा परफेक्ट स्क्वेअर आहे, हा सुद्धा परफेक्ट वर्ग आहे, हा सुद्धा पूर्ण वर्ग आहे. मग तुम्हाला वर्गमुळाच्या बाहेर घ्यायचा आहे, म्हणजे 400च्या बदल्यात तुम्ही 20 घेऊ शकता आणि 144च्या बदल्यात तुम्ही 12 घेऊ शकता. 400च्या बदल्यात तुम्ही काय घेऊ शकता? 20. वर्गमुळाच्या बाहेर घ्यायचंय तुम्हाला, वर्गमुळाच्या बाहेर घ्यायचंय. 400चं वर्गमूळ किती आलं? 20. आणि 144चं किती आलं? 12. 12 दोन्ही 24, 240. बघा समजलंय का? तर उत्तर किती आलं याचं? मला कुठलंही कॅल्क्युलेशन, मला ना 272चा वर्ग करायची गरज पडली, ना मला 128चा वर्ग करायची गरज पडली, ना मला त्याचा भागाकार घ्यायची गरज पडली, ना भागाकार घेऊन मला याचं वर्गमूळ सुद्धा काढायची गरज पडली नाही. मला जर का हे माहिती असेल काय, वर्गमुळात म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग चं उत्तर असतं ए अधिक बी ए वजा बी. ठीक आहे, जर हे माहिती असेल तर माझं काम किती सोपं झालं. 400चं वर्गमूळ डायरेक्ट मला मिळालं 20, 144चं वर्गमूळ डायरेक्ट मला मिळालं 12, आणि या दोघांचा गुणाकार तोंडी आहे, 12 दोन्ही 24, 240. चला पुढे बघूया. हा मिक्स फ्रॅक्शन आहे, लक्षात घ्या, हा मिक्स फ्रॅक्शन आहे. काल आपण याच्याविषयी चर्चा केलेली आहे. ठीक आहे, 2.1/3 याला कसं म्हणतो आपण? 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7, 7/3, 7/3. कळलं? याला कसं करतो आपण? 4.5/8, 8 चौक 32, 32 आणि 5 37, 37/8. कळलं का? अशा पद्धतीने यातनं याला गुणायचं, कारण इथं काय नसतं म्हणजे काय असतं? प्लस असतं. काय नसतं म्हणजे काय असतं? प्लस असतं. हा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सिम्प्लिफिकेशनचा दुसरा पार्ट आहे. आपण पहिल्या पार्ट मध्ये काही एक्झाम्पलची चर्चा केलेली आहे, तो व्हिडिओ जर का बघितला नसेल तर तो व्हिडिओ पण बघा. ठीक आहे, असं काही सिक्वेन्स नाहीये. ठीक आहे, हा व्हिडिओ पहिल्यांदा बघा, नंतर तो व्हिडिओ बघा. मी याच्या आधी तुम्हाला बोललेलो, ज्यावेळी सेकंड पार्ट असतो त्यावेळी पहिला पार्ट बघावा, पण असं काही डिपेंडन्सी नाहीये याच्यावर तो आणि त्याच्यावर हा डिपेंड आहे असं काही नाही. हा व्हिडिओ सेपरेट आहे, तो व्हिडिओ सेपरेट आहे, सेपरेट सेपरेट बघितला, पुढं मागं बघितला, काही फरक पडत नाही. ठीक आहे, चला
जस्ट एक्झाम्पल घेतलेले आहेत मी, अशीच एक्झाम्पल मागे घेतलेली आहेत. त्या व्हरायटीचे एक्झाम्पल बघायचे असतील तर मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आधी हा पूर्ण करा. चला, इथं काय नसतं म्हणजे काय असतं प्लस. मला कशावरून आठवलं हे, काल व्हिडिओ घेतलेला आहे आपण, हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो होतो. ठीक आहे, म्हणून म्हटलं चला आज नवीन मुलं असतील काही त्यांच्यासाठी मी सांगतो. इथं काय नसतं म्हणजे काय असतं प्लस असतं. बऱ्याच जणांना इथं गुणाकार वाटतो. ठीक आहे, याच्याविषयी मी पहिल्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे, डीप मध्ये चर्चा केलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, जस्ट कालचाच व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघा जाऊन, तुम्हाला तो मिळेल. सिम्प्लिफिकेशन. चला आता बघूया याला सोडवायचं कसं. 8 चौक 32, 32 आणि 5 37. ठीक आहे, याने याला मल्टिप्लाय करायचं प्लस हे करायचं, जे उत्तर येतं ते. ठीक आहे, 5.2/7, 7 - 35, 35 आणि 2 37, किंवा हा 7 - 35, 35 आणि 4 39, 39/7. ठीक आहे, 39/7. चला मग इथं काय करणार आहे, 11 चौक 44, 440, 440 अधिक 1 441/4 बरोबर क्वेश्चन मार्क. बरोबर का. याचा गुणाकार आणि हे याच्यात ऍड केले. आता तुम्हाला वाटत असेल याचा गुणाकार करतोय म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह आहे का, नाही. गुणाकाराचं चिन्ह असल्यावर मला एक सांगा, a गुणुले 1/b असल्यावर आपण याचा गुणाकार करतो का रे, याचा गुणाकार करतो ना. इथं बेरीज आहे, लक्षात घ्या, बेरीज आहे. आणि इथं छेद समान नाही, तिरकस गुणाकार करतो की नाही आपण, म्हणून याचा गुणाकार करतो, म्हणून याचा गुणाकार करतो, लक्षात घ्या. चला मग आता मला सांगा 441 कशाचं वर्गमूळ आहे, कशाचा वर्ग आहे 441, 21चा. मग 441चं वर्गमूळ 21 आणि 4चं वर्गमूळ 2. तर उत्तर किती आलं, 21/2. कदाचित हे ऑप्शन मध्ये नसेल, ऑप्शन मध्ये 10.5 सुद्धा असू शकतं. 21च्या निम्मे किती, 10.5. तर जे ऑप्शन मध्ये आहे ते तुम्ही क्लिक करणं अपेक्षित आहे. आलं का लक्षात, समजलंय का. पुढचा क्वेश्चन बघूया. आता इथं काय करणार आहे, इथं काय करणार, छेद समान नाहीये. इथं मला सांगा 25/81 आणि इथं 1/9 आहे. बरोबर, छेद समान नाहीये. इथं छेद समान होण्यासाठी इथं किती कमी पडतात, 9 कमी पडतात. म्हणजे 81 होण्यासाठी 9 कमी पडतात. मग आपण काय करूया, छेद समान करून घेऊया पहिल्यांदा. हा 25 - 9 भागिले 81, छेद समान झाला, एकदाच लिहिला. इथं 99 81, हे 81, छेद समान आहे, एकदाच लिहिला. इथं किती आले, 9. 25 - 9, 25 - 9. ओके, चल 25 - 9 किती रे, 16. 16/81 बरोबर क्वेश्चन मार्क. 16 म्हणजे किती आलं, 16चं वर्गमूळ आलं 4, 81चं आलं 9. तर याचं उत्तर किती आलं तुम्हाला, 4/9. किती आलं, 4/9. समजलं आहे का. इथं छेद समान नव्हता. तुम्ही म्हणाल सर तिरकस गुणाकार केला तर चालेल, तिरकस गुणाकार केला तर चालेल, पण कॉम्प्लिकेशन कशाला करता, शेवटी उत्तर हेच येणार आहे. तुम्ही बघा पाहिजे तर करून, तिरकस गुणाकार जरी केला तरी उत्तर तेच येणार आहे, छेद समान केलं तरी पण उत्तर तेच येणार आहे, पण ते कॅल्क्युलेशन वाढणार. शेवटी आन्सर हेच असणार आहे, शेवटी आन्सर हेच असणार आहे. तिरकस गुणाकार करा, 25 - 90 225, 225 गुणुले 81 81 भागिले किती, 81 गुणुले 9, 81 गुणुले 9. आता हा गुणाकार नका करू, राहू द्या गुणाकाराच्या स्वरूपात तसंच. ठीक आहे, आता 225 - 81 करूया. इथं किती आले, 4. 12तनं 8 गेले, किती आले, 4. आणि हे किती आले, 144. किती आले, 144 भागिले 81 गुणिले 9 बरोबर. ठीक आहे, चला 144चं वर्गमूळ किती आलं, 12. 81चं आलं 9 आणि 9चं आलं 3. 3 1 3, 3 चौक 12, 4/9. पण वाढलं ना कॅल्क्युलेशन. ठीक आहे, उत्तर शेवटी किती आलं, 4/9 आलं, पण कॅल्क्युलेशन वाढलं. त्याच्यापेक्षा बेसिक छेद समान करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ओके, चला बघूया पुढचा प्रश्न. हा आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. ठीक आहे, याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, की वर्गमुळात 81 आहे, त्याचा वर्ग केलेला आहे आणि पुन्हा त्याचा वर्ग केलेला आहे. तर तुमच्या माहिती करता सांगतो, a raised to m raised to n is equal to
ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम इंटू एन असतं. ठीक आहे, ए रेस टू एम इंटू एन असतं. म्हणजे इथं ब्रॅकेट असेल तर घातांकांचा काय होतो, गुणाकार होतो. या दोन घातांकांचा काय होतो, गुणाकार होतो. बरं, आधी रूट 81 म्हणजे किती सांगा. 9. रूट 81 म्हणजे 9. म्हणजे या रूट 81च्या बदल्यात मी काय म्हणू शकतो, 9 म्हणू शकतो. ठीक आहे, 9. किंवा याला दुसरा एक पर्याय आहे. मी मागाच्यापासून म्हणत होतो की नाही, वर्गमुळात जे काय आहे त्याचा जर का वर्ग केला तर याला हे काय होतं रे, कट होतं आणि उत्तर फक्त वर्गमुळाच्या आत जे काय आहे ते उत्तर येतं. मग मी या 2 ला या वर्गमुळाबरोबर काय करतो, कट करतो. मला उत्तर मिळालं 81. पण फक्त या वर्गालाच फक्त एक वर्गमूळ कट झालं. इथं एक लक्षात ठेवा, इथं तुम्हाला हे अजून 2 इथं शिल्लक आहे. 1 2 इथं शिल्लक आहे, ते तसंच राहिलं. कळलं का? आणि एक नियम आहे, ए ची पॉवर m आणि बी ची पॉवर m जर का पॉवर जर का समान असेल आणि इथं बरोबर चिन्ह असेल तर पाया सुद्धा समान असतो. पाया सुद्धा काय असतो, समान असतो. मग इथं पॉवर सेम आहे की नाही सांगा. इथं पॉवर सेम आहे म्हणजे जो पाया आहे तो काय असणार, सेम असणार. म्हणजे क्वेश्चन मार्कचं उत्तर इथं किती असणार रे, 81. क्वेश्चन मार्कचं उत्तर किती असणार, 81. तुम्हाला घातांकाचे नियम चांगले पाठ पाहिजेत आणि दुसरे करणीचे नियम. करणीचे नियम ठीक आहे. जे इंग्लिश मीडियमचे आहेत त्यांनी रूल्स ऑफ इंडायसेस आणि रूल्स ऑफ सर्च करू शकता. रूल्स ऑफ इंडायसेस आणि रूल्स ऑफ सर्च असं सर्च करू शकता. ओके, चला मी काय म्हणतोय, आलं का लक्षात तुम्हाला. इथं एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला या वर्गमुळाला हे वर्ग कॅन्सल झालं, उत्तर फक्त 81 आलं. 81 आलं, परंतु हे अजून वर्ग बाकी आहे. हा वर्ग बाकी आहे म्हणजे हा वर्ग आला. इथं क्वेश्चन मार्कचा वर्ग आहे. इथं पण वर्ग आहे, इथं पण वर्ग आहे. म्हणजे घातांक समान आहे, घातांक समान आहे आणि इथं इक्वल टू साइन आहे, बरोबर चिन्ह आहे. बरोबर, मग घातांक बरोबर आहे तर पाया पण समान असणार आहे. म्हणजे पाया किती असणार आहे, 81 असणार आहे. म्हणजे क्वेश्चन मार्कचा आन्सर असणार आहे 81. समजलेला आहे का, एकदा बघा. चला पुढे बघूया. आता इथं बघा काय झालेलं आहे. ठीक आहे, डेसिमल मध्ये स्क्वेअर रूट आलेला आहे. डेसिमल मध्ये स्क्वेअर रूट आलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्गमुळाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा. वर्गमुळाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, 2च्या बदल्यात 1, 2च्या ऐवजी 1. आणि घनमुळाच्या लक्षात ठेवा, घनमुळ काढताना ठीक आहे, 3च्या ऐवजी 1, 3च्या ऐवजी 1. म्हणजे काय, इथं पॉइंट नंतर किती डिजिट आहेत बघा, 4 डिजिट आहेत. जर 2च्या ऐवजी 1 असेल तर 4च्या ऐवजी किती असणार रे, 2 असणार. 6च्या ऐवजी किती असणार, 3 असणार. कळतंय का मी काय म्हणतोय, वर्गमुळाच्या बाबतीत. मग इथं पॉइंट नंतर किती डिजिट आहेत, मी कशाच्या बाबतीत बोलतोय, पॉइंट नंतरच्या डिजिटच्या बाबतीत बोलतोय. पॉइंट नंतर इथं डिजिट एकूण किती आहेत, 4 आहेत. पॉइंट नंतर एकूण 4 डिजिट आहेत तर 4च्या बदल्यात वर्गमुळाला काय येणार रे, 2 डिजिट येणार. पॉइंट नंतर किती डिजिट येणार, 2 डिजिट येणार. 4च्या बदल्यात 2 येणार. 2च्या बदल्यात 1 आहे तर 4च्या बदल्यात 2 येणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, 4च्या बदल्यात 2 येणार. घनमुळाच्या बाबतीत 3च्या ऐवजी 1 डिजिट येतं. म्हणजे एक्झाम्पल साठी सांगतो, 0.008 आहे तर याचा आन्सर क्यूब रूट मध्ये आहे समजा, तर याचा आन्सर पॉइंट नंतर 3 डिजिट आहेत. किती डिजिट आहेत, म्हणजे दशांश अपूर्णांकानंतर 3 घरं आहेत तर त्याच्याबद्दल 1 घर येणार. बरं, विसरून जा, याला विसरून जा की हे डेसिमल मध्ये आहे. 8चं वर्गमूळ किती रे, 2. 8चं वर्गमूळ किती, 2. मग मला सांगा पॉइंट नंतर किती डिजिट आहेत, 1 2 3 डिजिट आहेत. पॉइंट नंतर किती डिजिट आहेत, 1 2 3 डिजिट आहेत. बरोबर, मग आन्सरला किती येणार, 3च्या बदल्यात 1 म्हणजे पॉइंट नंतर 1 डिजिट येणार. म्हणजे याचा आन्सर येणार 0.2.
याचा आन्सर येणार 0.2. याचा आन्सर किती येणार क्यूब रूट ऑफ 0.000729. विसरून जा डेसिमल. 729 चं उत्तर किती? वर्गमुळात 729 चं उत्तर किती? तर वर्गमुळात 729 चं उत्तर आहे 9. पॉइंट नंतर किती डिजिट आहेत? 3 आणि 3 6 डिजिट आहे. 3 च्या ऐवजी 1 आहे. क्यूब रूटच्या बाबतीत 3 च्या ऐवजी 1 आहे, तर 6 च्या ऐवजी किती असणार? 2 असणार. म्हणजे 9 ला पॉइंट नंतर 2 डिजिट द्या. म्हणजे किती आलं रे? 0.09. किती आलं? 0.09 आलं का लक्षात? बघा. ठीक आहे, चला आता ठीक आहे. चला इकडे बघूया. 4 च्या ऐवजी किती आले रे? मग इथं 2 आले. 4 च्या ऐवजी किती आले? 2 आले. मग आधी काय करणार तुम्ही? आतलं वर्गमूळ काढणार. 0.01 प्लस या 2च्या बदल्यात एक 64चं वर्गमूळ किती आधी मला सांगा. 64चं वर्गमूळ 8 आहे. किती आहे? 8 आहे. 8 ला 8 तसंच लिहा. पॉइंट नंतर किती डिजिट आहे? 4 आहे. 4च्या बदल्यात 2. मग 8 ला पॉइंट नंतर 2 डिजिट कसं लिहिणार? 0.08. कळलं का? 0.08. क्लिअर आहे का? ओके, चला आता या दोघांची बेरीज करताना डेसिमलची काय करायची? पॉइंटच्या खाली पॉइंट लिहायचं. पॉइंटच्या खाली काय करायचं? पॉइंट लिहायचं. एकच नियम पाळायचा. पॉइंटच्या खाली पॉइंट. 8 आणि 1 9. 0.09. उत्तर किती आलं? 0.09. बरोबर, क्वेश्चन मार्क. बरोबर. आता पॉइंट नंतर इथं किती डिजिट आहेत? 2 डिजिट आहेत. काय ठरलंय आपलं? 2 च्या ऐवजी 1. मग 9चं वर्गमूळ किती? 9चं वर्गमूळ 3. 9चं वर्गमूळ 3. 9चं वर्गमूळ 3. मग पॉइंट नंतर किती डिजिट आहेत? इथं 2 आहेत. मग आन्सरला किती पाहिजे? 1 पाहिजे. मग याला पॉइंट नंतर 1 डिजिट कसं दिसेल? हे असं. म्हणजे याचा आन्सर फायनल किती असेल रे? 0.3. 0.3. 0.3. क्लिअर आहे का? एकदा बघा. जर समजलं असेल तर कमेंट करून तसं सांगा. ठीक आहे. तुमच्या कमेंट, तुमच्या लाईक, तुमच्या सबस्क्राईब केलेलं हेच आमचं मोटिवेशन आहे. आम्हाला मोटिवेशनची बाकी मोटिवेशनची गरज नाही. आम्हाला एवढं मोटिवेशन आहे व्हिडिओ बनवण्यासाठी की आम्ही कुणाकडूनही पैशाची मागणी करत नाही. आम्हाला बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केलेली आहे की टेटचे हे करा, क्लासेस घ्या. आम्हाला पैशाची अपेक्षा नाही. सिंपल. आम्हाला फक्त आमचं कामाला कोणीतरी म्हणजे असतंच ना रे थोडंसं म्हणजे कौतुक करावं, हे करावं. ओके, तेवढंच फक्त अपेक्षा आहे आमची, बाकी काही नाही. चला येऊया आपल्या मुद्द्याकडं. ठीक आहे, चला बघा. स्क्वेअर रूट मध्ये 361 आहे. पॉइंट 361 आहे आणि खाली किती आहे रे? पॉइंट 00169 आहे. आता वर बघा इथं पॉइंट नंतर 361 आहे. म्हणजे पॉइंट नंतर 3 डिजिट आहेत. आपण काय म्हटलं रे? एकतर 2 असावेत. स्क्वेअर रूट आहे ना, वर्गमूळ आहे. वर्गमुळामध्ये पॉइंट नंतर 2 डिजिट असावेत किंवा 4 असावेत किंवा 6 असावेत किंवा 8 असावेत. बरोबर. इथं 3 आहेत. कसं चालेल? नाही चालणार. खाली बघा पॉइंट नंतर 5 डिजिट आहेत. पॉइंट नंतर किती डिजिट आहेत? 5 डिजिट आहेत. नाही चालणार. मग भागाकारामध्ये आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. भागाकारामध्ये आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. कशी ऍडजस्टमेंट करू शकतो आपण? याला 1 डेसिमल या बाजूला सरकवून घेऊ शकतो. एक डिजिट दोन्ही साईडला, दोन्ही पण सेम साईडला एक डिजिट सरकवून घेऊया. म्हणजे इथं 0.361 च्या ऐवजी 3.61 आणि इथं 0.0069 च्या ऐवजी 0.0169 असं म्हणू शकतो. काहीही प्रॉब्लेम नाही. दोन्हीही कुठल्याही साईडला सरकवा तुम्ही, लेफ्ट साईडला सरकवा, राईट साईडला सरकवा, काहीही फरक पडत नाही. उत्तर जे यायचं तेच येतं. आता पॉइंट नंतर वर डिजिट किती झाले? 2 झाले. खाली किती झाले? 4 झाले. बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या. पॉइंट विसरून जा. कधीही लक्षात ठेवा, डेसिमल पॉइंटचं एक्झाम्पल आलं की पॉइंट विसरून जायचं पहिल्यांदा. 361 वर्गमूळ किती? 361 वर्गमूळ आहे 19. बरोबर. लिहा 19, बिंदास्त 19 लिहा. आणि आता विचार करा, पॉइंट नंतर डिजिट किती होते रे? 2.
आन्सरला किती पाहिजेत 1, म्हणजे पॉईंट नंतर एक डिजिट म्हणजे किती रे 1.9. 1900 ऐवजी काय लिहायचं 1.9. बर 169. 169चं वर्गमूळ किती? 169चं वर्गमूळ आहे 13. 169चं वर्गमूळ आहे 13. पॉईंट नंतर किती डिजिट आहेत? 4 आहेत. मग आन्सरला किती पाहिजेत? 2 पाहिजेत. म्हणजे इथं पॉईंट नंतर किती डिजिट आले? 2 डिजिट आले. झालं, संपलं. हे आलं आन्सर. क्लिअर आहे का? ठीक आहे, समजलं का? बघा इथं पॉईंट नंतर 2 डिजिट. 361चं वर्गमूळ 19, 169चं 13. इथं इथं काय आहे रे? इथं आहे पॉईंट नंतर 2 डिजिट, आन्सरला येणार 1 डिजिट. इथं पॉईंट नंतर 4 डिजिट, आन्सरला येणार 2 डिजिट. सर आम्ही असंच केलं असतं तर चाललं नसतं का? हे बघा पॉईंट नंतर 3 डिजिट, तुम्ही पॉईंट नंतर डिजिट किती घेणार? 1.5. बरोबर, असं नाही करू शकत आपण. एकतर 2च्या बदल्यात 1 आहे म्हणजे 3च्या बदल्यात 1.5, असं तर नाही. एवढं नका करू. ओके, चला पुढं. हा पुढं बघा. पुन्हा एकदा जरा इथं लक्ष द्या की हा जो क्वेश्चन आहे डेसिमल फक्त मोजा. वर किती आहेत रे? 1 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 3 9. ठीक आहे, खाली मोजा किती आहेत? 4 आणि 4 8, 8 आणि 1 9. इथं पाहिजे तर दिसत नसेल व्हाईट वर तर मी ब्लॅक न दाखवतो. असं इथं किती आहेत? 4, 4 आणि 4 8 आणि 1 9, 3 आणि 3 6 आणि 3 9. पॉईंट नंतर वर पण किती डिजिट आहेत? पॉईंट नंतर वर पण डिजिट आहेत 9 आणि खाली पण किती आहेत? 9. म्हणजे पॉईंट नंतर डेसिमल आता विसरून जा. का? तर वर पण डिजिट 9 आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता 0.4 भागिले 0.5 म्हणजे 4/5. नसलं तर जमाय, हे नाहीच. वर पण सेम आहेत खाली पण सेम आहे. हा वर जर का 0.04 आहे आणि खाली 0.5 आहे तर तुम्ही नाही असं म्हणू शकत 4/5. कळलं का? नाही म्हणू शकत असं. पण जर का वर पण सेम असतील खाली पण सेम असतील तर पॉईंट विसरूनच जा. डेसिमल पॉईंट विसरून जा आणि सरळ लिहा. काय लिहा? 81. नॉर्मल जसं दिसतंय तसं लिहा. 324 4624 भागिले काय काय येणार? 15625 289 729 आणि 64 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, चल बघा आता इथं 81चं वर्गमूळ किती? 9. 324चं किती? 18. 4624चं काढूया. हा 4624चं वर्गमूळ किती? तर 4 आहे म्हणजे 2 किंवा 8, शेवटचे 2 सोडून दिले. 46 कशाला क्रॉस करतो? तर 6 ला क्रॉस करतो. ठीक आहे, 7 ला नाही ना, 7 7 49, 49 ला नाही ना क्रॉस करत, म्हणजे 36 ला म्हणजे 6 ला क्रॉस करतो. 6 आणि त्याच्या पुढचा नंबर 7, 6 7 42. हे जास्त होतात म्हणून आपण उचलतो 8. एवढंच करायचंय. 68 झालं, संपलं. ठीक आहे, स्क्वेअर रूट कसं काढलं तो व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो व्हिडिओ एकदा जाऊन बघा. ठीक आहे, चला 15625 शेवटी 5 आहे. 15625 शेवटी 5 आहेत तर याचा आन्सर फक्त 5 येणार. ठीक आहे, शेवटचे 2 सोडून द्या. 156 कशाला क्रॉस करतो? तर 12चा वर्ग 144 ला क्रॉस करतो. तर इथं आलं 12 म्हणजे किती आलं? 125. 289चा वर्गमूळ आहे 17. 729चा आहे किती? 27. बरोबर, आणि इथं आहे 8. बरोबर, क्वेश्चन मार्क. बरोबर, चला जे काही कट होतंय ते कट करून टाकू आता. ठीक आहे, जे काही कट होतंय ते कट करून टाकूया. आता बघा इथं 9 1 9, 9 3 27, 17 1 17, 17 4 68. ठीक आहे, 3 1 3, 3 संग 18, 2 3 6, 2 4 8, 4 ला 4 गेले. किती उरलं इथं? 3 भागिले 125 उरलं. किती उरलं? 3 भागिले 125. बस, क्लिअर आहे का? हे असेल फायनल आन्सर आपलं.
3/125. याला नाही ना कट होता येता, नाही कट होत, तसंच ठेवा, काही प्रॉब्लेम नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, समजलंय का सांगा एकदा. चला बघूया पुढं. बघा हे वर्गमुळात आहे, हे वर्गमुळात आहे सगळं. वर्गमुळ दिसत नाही ऍक्च्युली, ब्लॅक लाईन ब्लॅक मध्ये मर्ज झाल्यामुळे दिसत नाही ऍक्च्युली, पण ठीक आहे, वर्गमुळात आहे हे. हे कसं आहे हे जरा मी लिहून दाखवतो. 7 + 3√5 × 7 - 3√5 = क्वेश्चन मार्क. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. a + b a - b आता एवढ्यात आपण बघितलं काय असतो रे, a² - b². म्हणजे वर्गमुळात तुम्ही असं म्हणू शकता की नाही, a म्हणजे हा, b म्हणजे हा, a म्हणजे हा, b म्हणजे हा, a + b a - b, बरोबर. a + b a - b. याचं उत्तर काय रे, a² - b². a² म्हणजे पहिल्याचा वर्ग, पहिल्याचा वर्ग किती आहे 49. पाहिजे तर मी 7चा वर्ग असं मेन्शन करतो, ठीक आहे. मायनस b म्हणजे काय, 3√5 त्याचा वर्ग बरोबर क्वेश्चन मार्क. हे समजलेलं आहे का बघा एकदा. पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग, पहिला कोण आहे 7, दुसरा कोण आहे 3√5 चा वर्ग. आता हे सगळं वर्गमुळातच सुरू आहे. 7चा वर्ग किती 49 वजा. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, हे a × b चा वर्ग जर का असेल तर a चा वर्ग आणि b चा वर्ग तुम्ही सेपरेट लिहू शकता. म्हणजे मी या 3चा वर्ग लिहू शकतो सेपरेट आणि √5 चा वर्ग लिहू शकतो सेपरेट, बरोबर क्वेश्चन मार्क, बरोबर. हा चला 49 वजा 3चा वर्ग किती 9, 3चा वर्ग 9, √5 चा वर्ग आहे 5, √5 चा वर्ग आहे 5. का बरं, कारण वर्गमुळाला वर्ग निघून जाणार, बरोबर. चला पुढे बघा, 49 वजा 9 - 45 बरोबर क्वेश्चन मार्क, बरोबर क्वेश्चन मार्क, ठीक आहे. चला बघा पुढं, 49 मधून 45 गेले, किती उरले वर्गमुळात 4. आणि वर्गमुळात 4 म्हणजे किती आलं याचं उत्तर 2. याचं उत्तर किती आलं 2. क्लिअर आहे का बघा. ओके, फक्त मी काय वापरले a + b a - b, a + b a - b वापरलेलं आहे. एवढं वापरलं आणि एवढ्या स्टेप ऍक्च्युली लागत नाहीत. जर का तुमचं प्रॅक्टिस असेल तर तुम्ही इथं 7चा वर्ग 49, 3चा वर्ग 9, √5 चा वर्ग 5, 5 × 9 = 45. तुम्ही इवन डायरेक्ट पण काढू शकता, अगदी तोंडी काढू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. 1-2 स्टेप मध्ये याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. √4 समजलंय का, दिसतंय तेवढं ते अवघड नसतं. चल पुढे बघूया. आता हे काय आहे रे, वर्गमुळात 27. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी, कधी असं भागाकार गुणाकाराच्या स्वरूपात जर का आलं तर मी याच्या आधी पण आपण याच्यापूर्वी सिम्प्लिफिकेशनचे व्हिडिओ बनवलेले आहेत, ठीक आहे. महिन्याभरापूर्वी बनवलेले आहेत सिम्प्लिफिकेशनचे व्हिडिओ, ठीक आहे. पण आता एक्झाम जवळ आली, आपण पुन्हा एकदा रिवाइज करायला लागलोय. जे मेजर टॉपिक आहेत ते पुन्हा एकदा बघायला लागलोय आपण. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, कधी भागाकार दिसलं तर भागाकाराला उलटा गुणाकार आपण लिहितो. 27/5 गुणुले क्वेश्चन मार्क. म्हणजे भागाकाराचं चिन्ह कुणाच्या पुढे आहे तर या 5च्या पुढे आहे, तर फक्त यालाच फिरवायचा असा खाली, याला असाच ठेवायचा, याला नाही घ्यायचा, ठीक आहे, याला नाही घ्यायचा. हे काय सेल सुरू आहे का रे, बाय 1 गेट 1, 5 बरोबर क्वेश्चन मार्कला पण खाली घेतला, ठीक आहे. हा सेल सुरू आहे का बाय 1 गेट 1 चा, सांगा बरं. नाही, फक्त रूट याला 5ला फक्त खाली घ्यायचा, कारण भागाकाराचं चिन्ह कुणाच्या समोर आहे 5च्या समोर आहे फक्त. आलं का लक्षात. चला मग आता याला घेतलं मी असं खाली आणि हे आलं, ठीक आहे, याला +15 बरोबर. याचं उत्तर किती आलं, याचं उत्तर किती आलं 5.4/6. मी काय म्हटलं आता एवढ्यातच, असं तुम्ही भागाकाराच्या स्वरूपात लिहू शकता याला 0.3. आता याचा भागाकार करूया. 6 × 6 6 0 0, 5ला भाग जातोय का नाही,
नाही भाग जात, बरोबर, म्हणून शून्याचा भाग लावला. पॉईंटच्या त्या बाजूला जायचंय तर पॉईंट देऊनच जायचं. पॉईंट दिला, वरून किती आले, 4 आले, झाले 54, 96 54, 96 54. मग किती आलं उत्तर याचं, 27 भागिले 5 गुणुले क्वेश्चन मार्क अधिक 15 बरोबर 0.9 अधिक 0.3 1.2 आले. 9 अधिक 3 किती रे, 12. पॉईंट नंतर एक डिजिट म्हणजे 1.2 उत्तर आलं. बघा ना इथं 0.9 0.3 9 आणि 3 12, चला आले पॉईंटच्या खाली पॉईंट, बरोबर. आता मी इथं काय करत असतो नेहमी सांग, मी काय करतोय, मला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढायचं तर दोन्ही बाजूचा वर्ग करायचा, दोन्ही बाजूचा वर्ग करायचा. दोन्ही बाजूचा वर्ग करा, 27 भागिले 5 गुणुले क्वेश्चन मार्क अधिक 15. आणि मला सांगा तुम्ही 1.2 चा वर्ग करायचा आहे तुम्हाला. 1.2 चा वर्ग किती, 1.2 चा वर्ग किती, तर 12 चा वर्ग किती, 144. जर तुम्ही वर्गमूळ काढताना 2 च्या बदल्यात 1 घेताय तर वर्ग करताना 1 च्या बदल्यात 2 लिहिणार की नाही, म्हणजे पॉईंट नंतर 2 डिजिट येणार, पॉईंट नंतर 2 डिजिट येणार, बरोबर. चला याला त्या बाजूला टाका, याला त्या बाजूला टाका, ठीक आहे. आता उत्तर निगेटिव्ह येणार आहे, ठीक आहे, जाऊ द्या असू द्या. किती आलं उत्तर, 27 गुणुले क्वेश्चन मार्क भागिले 5 बरोबर 1.44 वजा 15, 1.44 वजा 15 बरोबर 1.44 वजा 15 म्हणजे 15 वजा 1.44 करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 1.44 0 0 0 तून 4 गेले 6 म्हणजे 10 मधून 4 गेले 6, 10 मधून 5 गेले 4, इथं किती आले 4 आणि हे 1, किती आले 14.46. अरे 0 तून 5 गेले 5, ठीक आहे. आणि इथून 13 13.56 13.56 किती आलं उत्तर, 27 गुणुले क्वेश्चन मार्क भागिले 5 बरोबर किती आलं, वजा 13.56. याने याला गुणा, 27 गुणिले क्वेश्चन मार्क बरोबर 13.56 13.56 गुणुले 5 करायला लागेल तुम्हाला, गुणुले 5 बरोबर. हा 5 सक्का 30 5 5 25 25 आणि 3 28 5 त्रिक 15 15 आणि 2 17, ठीक आहे. 5 1 5 आणि 1 6 पॉईंट नंतर 2 डिजिट 67.80 67.80. याला इकडे घ्या, क्वेश्चन मार्क बरोबर वजा हे बरं का, वजा 67.8 भागिले 27. 3 न भाग जातोय, भाग लावा, 3 9 27 3 2 6 3 2 6 3 संग 18. नाही आता तसंच ठेवा, क्वेश्चन मार्क बरोबर किती आले रे, 22.6 भागिले 9, ठीक आहे. हेच उत्तर असेल फायनली, ठीक आहे. लक्षात येते का बघा, ओके क्लिअर आहे का. हे डेसिमल मधलं आहे. पाहिजे तर आपण काय करूया, हे एक्झाम्पल उद्याच्या पार्ट मध्ये रिपीट करूया. उद्या आपण डेसिमल फ्रॅक्शन वरचे, आज आपण सर्ड्स इंडायसेस म्हणजे कर्णी घातांकाचे सिम्प्लिफिकेशन बघितले. उद्या आपण काय करायचे, जे डेसिमल फ्रॅक्शन आहेत, डेसिमल फ्रॅक्शन आहेत दशांश अपूर्णांक आणि अपूर्णांक, याच्यावरचे जे सिम्प्लिफिकेशन आहेत ते कसे येतात ते आपल्याला उद्या बघायचे आहेत. ते आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. आजच्या पुरतं आपण आता हे डेसिमल मधलं आहे, खरं तर उद्याच्या भागासाठी होतं, याच्यात पडलं, ठीक आहे असू द्या. उद्या आपण काय करूया, डेसिमल वरचे क्वेश्चन बघूया. ओके, तोपर्यंत आता आपण थांबूया. अभ्यास करा व्यवस्थित, लवकरात लवकर सिलेबस संपवण्याचा प्रयत्न करा, प्रॅक्टिसला लागा, ठीक आहे. आपण इथं आज थांबूया. ओके, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.